नमस्कार. मी आत्ता उभा आहे माझ्या गावात, म्हणजे या मळण गावात. दरवर्षी सुट्ट्यांमध्ये मी माझ्या गावात येतो, काही दिवस घालवतो, परत मुंबईत जातो, परत मुंबईतून गावात येतो. परंतु एका गोष्टीचं मात्र मला नेहमीच कुतूहल होतं, आणि ते कुतूहल जिथे मी आता उभा आहे ते या झाडाचं, या वडाच्या झाडाचं. या वडाच्या झाडाला किमान 150 वर्ष किंवा त्याहून जास्त वर्ष झालेली आहेत. या 150 वर्षाचा कालखंडात खूप बराच काळ लोटलेला आहे, त्यामुळे याची पडझड झालेली आपल्याला दिसत असेलच. परंतु हे झाड पुन्हा नव्याने उभं राहावं यासाठी एक व्यक्ती धडपडतोय, किंवा काही वर्षांपासून तो धडपडतोय, आणि त्याच्या धडपडीला यश आलेले आपल्याला दिसत असेल. या ज्या इथल्या पारंब्या आहेत त्या पारंब्याने पुन्हा एकदा नवीन मूळ धरलेलं आहे, या वडाच्या झाडाला सपोर्ट केलेला आहे, आणि ते झाड पुन्हा एकदा खूप अप्रतिमरित्या बहरलेलं आहे ते आपल्याला दिसतं. परंतु या सगळ्याच्या मागे एक व्यक्ती आहे. ती व्यक्ती म्हणजे याच गावातील एक महत्त्वाचा, अगदी प्रामाणिक माणूस आहे, निसर्गप्रेमी आहे. त्या माणसाची आपण ओळख करणार आहोत. चला तर. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. नमस्कार सर. हां, मी संतोष सरोदे. मी आपल्याबद्दल भरपूर ऐकलेलं आहे, आणि मी मळणगावचाच आहे, परंतु मुंबईत असतो. वर्षातून 3-4 चक्रा माझ्या गावी होतात. बरं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा. तुम्ही एवढी जी मेहनत केलेली आहे आपल्या गावात, सहजासहजी आहे सगळी. सहजासहजी मला नाही वाटत आहे सहजासहजी. निसर्गप्रेमी म्हणून तुम्ही जे काय काम केलेलं आपल्या गावासाठी ते फार फार महत्त्वाचं आहे. बघा, हे सगळं सुचलं कसं? तर बघा, आधी हे झाड होतं तिथं. कुठलं? ते जे मेन आहे ती झाड. फार विस्तार होता याला. बरं. निम्म झाड येतं पडलेल्या जरा कमी केलं त्या यात्रा कमिटीनं. इकडं वाकलंय, तिकडं पडलंय, तिकडं वाकतंय असं म्हणायला लागली. म्हणताना तिने कमी केलं तिथलं. मग मी राहिलेल्याला म्हणलं अजिबात हात लावू नका, आता असू दे. काय तुम्हाला म्हणलं काय ताप करत नाही. म्हणताना मग काय झालं, त्याच्या अगोदर हे अशा इकडल्या बाजूला ही जरा हे थापडं होतं. बरं. मग त्याला एक अशी पारंबी एक लोंबत होती सारखी. त्या पारंबी कसं म्हणतात असं. मग मळ्यात जरा पाईप एक होती आमच्याकडं. मग आणली, त्या पाईपात माती घातली, आणि ते मुळ्या त्यात घातल्या, बांधलं इळो आणून. काय होईल ते होईल म्हटलं, बघूया. मग त्याला ते पावसाळ्यात का नाही ते पाणी जाऊन उतरलं, ते भुईचं आलं वरनं. पुन्हा मग जरा आम्ही खोलून बघितलं, तर म्हणलं भुईत गेले. मग म्हणलं आपण काय तर केलेलं याचं म्हणलं श्रेय होतंय म्हणलं. आणि ते टणक होऊ लागलं. इथं कसं ही टणक झालं का नाही, असं टणक झालं. मग पहिल्यांदा पॉईंट उतरलेला त्या तिकडल्या बाजूला आहे. कुठच्या? पड्याल्या पहिल्या झुटला लावलेला त्या इकडला आहे. सुरुवातीला तिकडनं सुरुवात केली. हां, मग तिकडनं सुरुवात केली. पुन्हा मग हिथं घेतलं. अच्छा. हां, पुन्हा हे घेतलं, पुन्हा हे घेतलं, हे घेतलं, हे घेतलं. हे सगळ्याला पिशव्या लावूनच उतरलं. इथे एकदमच मोठं झाड वाटलं. मग हे उतरलं, कडून काठी टाकलं, त्याच्यामुळे ती वाढत गेलं. मी बघितलं होतं, काटे लावलं. काठं मुद्दाम मळ्यातनं डोसक्यावरनं आणून टाकत होतो काठं. टाकायचं, काठं टाकायचं, मग ते उतरायचं खाली. पावसाळ्यात भिजून येऊ असं भरपूर उतरलं. मग याचा उपयोग त्या बुंद्याला झाला. तिकडं पाणी तिकडं चाललं. बरोबर. तिकडलं. त्याच्यामुळे ह्याला आधार झाला. आधार चांगलाच आधार झाला. जवळजवळ जरी या झाडाचा आधार त्यांना असला तरी झाडाचे मुख्य आधार आधारावर तुम्ही आहात. ही झाड जवळजवळ किती वर्षाचं असेल असं अंदाजे तर बोललं तर 500 वर्षापासूनचा आसपासचं बुडका आहे. 500. छत्रपतींचा काळ पूर्ण पाहिलाय. इंग्रज सरकार या झाडाखाली गेले, आले, सगळे झाले. पण सरकारला म्हणा किंवा प्रशासनाला म्हणा, या झाडाबद्दल एवढं काही कुतूहल नव्हतं किंवा त्याची सेवा करण्याची इच्छा झाली नाही. पण तुम्हाला त्याची झाली. मला वाटतं हे सुचलं कुठून? आपण या गावातच जन्मलं. मग ह्या झाडाखालनं आम्ही इथं आंघोळीला यायचं, नदीला आंघोळी करायचं, जायचं, यायचं, जायचं. झाडाकडे बघायचं, असं चालत होत या झाडाबद्दलची आवड. अगोदर झाडाची आवड घराच्या दारात लावायची सुरुवात झाली. दारात लावल्यामुळं झाड तर कशाच लावायचं, कुठं शेवगा लाव, कुठं काय लाव, असलं लावायचं. मग ती आवड अशी बाहेर विस्तारित झाली. मग झाली, कुठंतरी लावूया. पुन्हा मग लावायला सुरुवात इथं पहिल्यांदा लावली. तिथं पहिल्यांदा एकच झाड लावलं. मग एक लावलं, ते सक्सेस झालं. आणि म्हणलं आणि लावूया.
मग असं इष्टमित्र घ्यायचे असे राजूसारखे आणि कोणतोमासारखे मी इष्टमित्र पण घेत होतो. एकटा असं धटतोय असं पण नाही, कोणाला तर घ्यायचं, बरं. मदतीला घ्यायचं. हां, मदतीला घ्यायचं आणि कोण मदतीला नाही आला तर आपण तर हायचं. मग हायचं आणि आपण. असं. बरं, कोड्याच्या माळावर पण एक तुम्ही झाड लावले लावले. त्याचं काय माहिती, त्याच्या मागचा काय उद्देश होता तुमचा? कोड्याच्या माळ्या एका कलावंतरीचं कोडा, बरं. हां हां हां. तिच्यासाठी म्हणून एक झाड लावूया म्हणलं. बरं. ती पूर्वी येऊन गेली झालं, ती पूर्वी म्हणजे इतिहासकालीन आत्ताच ह्या म्हणजे आपल्या इसवी सणातच आलेली ती. हां, पूर्वी म्हणजे फार पूर्वी नाही, इसवी सणातच आहे ती. बरं. हां हां. मला एक सांगा की आता जी आता यंग पिढी आहे, ती तरुण पिढी आता येते, हां. त्यांना काय सांगाल या निसर्गाबद्दल, किंवा तू निसर्गाला कसं राखायचं किंवा कसं जपायचं? प्रत्येकानं काय केलं पाहिजे सांगा? हां. या निसर्गाबद्दलचं आदर हे आपल्या देहरूपानं सांभाळला पाहिजे. बरं. हां, आपणच तिची आवड निर्माण केली पाहिजे. हां. नाहीतर कोणाची की बाबा सांगितलंय आपण करतोय असं नाही. बरं. आपण तयार झालं पाहिजे त्याच्यासाठी. हां, थोडा म्हणा आपण निसर्गासाठी, झाडासाठी म्हणा, पुन्हा इतरासाठी पण असू दे तिकडं, खरं झाडासाठी तर जास्तीत जास्त बरं. असावं. बरं. हां, का तर आपण ह्या निसर्गातच जन्मलेला आहे, वाढलेला आहे. हां. त्याच्यापासून आपल्याला आपण लाभार्थी आहे. बरं. इतर झाडं म्हणा, हं. ही निवड वडच असं आहे नाही, ही फळाची झाडं म्हणा, ही लावावी ती. हां, बरं. चिंच लावावी, बोर लावावी. तुमचं बालपण मला काही सांगाल का? तुमचं बालपण कसं गेलं, कुठं गेलं, आणि तुमची नंतर व्यवसाय किंवा बालपण आमचं काय इथंच की शाळेला जात होतो आम्ही. हां. शाळेला जात होतो तर शाळेची एवढी काय आवड नाही. बरं. शेती. आवडच नसायची. अच्छा. मग कसं तरी 8वी पास झालो. हां हां. 8वी पास झालो, पण मग आमच्याबरोबरची काय पोरं भरती झाली गेली, तर आम्ही मिलिटरीमध्ये. गावावरच राहिलो. अच्छा. मग गावावर राहिलं, इकडे तिकडे. मग आपलं मळ्यात मळा काय नव्हता, जिरायचंच होतं. मग मळ्यामध्ये विहीर पाडली, कुठं बागात चालू झालं. तुम्हाला शासनाकडून किंवा ग्रामपंचायतीकडून काय सहकार्य पाहिजे? म्हणजे तुमच्या मनातलं आणखी काय विचार असतील तुमचे, निसर्गासाठी असतील, झाडांसाठी असतील, शेतीसाठी असतील, तुम्हाला काय हवं आहे ग्रामपंचायतीकडून म्हणा किंवा शासनाकडून म्हणा किंवा इथल्या लोकप्रतिनिधींकडून, आपल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींकडून काय हवं आहे की आपल्याला करता येईल असं एक ठोस निसर्गासाठी करता येईल असं काय? निसर्गाबद्दल होय. हे आता जसं आता तुम्ही प्रत्येक हे झाड पुन्हा जगावं, चांगलं राहावं यासाठी जे कष्ट घेतले, होय. अशा प्रकारचे अनेक जिल्ह्यात किंवा होय, तालुक्यात होय. झाडं असतील किंवा मोठमोठी झाडं असतील, जीर्ण झालेली असतील, झाडाला जर त्यासाठी एखाद्याला आधाराची गरज असेल तर बरं का, तर प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीने म्हणा किंवा आपल्या गावातल्याने म्हणा, त्या झाडाला आधार देण्यासाठी कडेने माती टाकून किंवा काय ना त्याला संरक्षित करावं. हां, ते टिकाऊ राहील. आता ह्याला सुद्धा मी आमच्या ग्रामपंचायतीला म्हणलं होतं, जरा उगाच एवढा कोणा माल टाका ह्याला, असं बरेच वेळा बोललो होतो. तर ते काय ऐकलं नाही. बघू करूया. मग हे असं ही काय होते, ही त्याला जरा तापदायक होते, म्हणताना जरा भरावा टाकला म्हणजे त्याला चांगलं राहील, आणखी ताकद मजबूत होतं. हां, मग असं ज्याला गरज आहे झाडाला, आपण तेवढं त्याचा पाठपुरावा करून त्याला पूर्तता करावी. बघूया, आपण अपेक्षा करूया की ग्रामपंचायत सुद्धा या सगळ्याकडे लक्ष देईल आणि पुन्हा नव्याने एक मजबूत चांगला इथे काय म्हणतात सपोर्ट त्याला होईल असं बांधकाम करतील. सगळ्याला होते, चांगलं जाईल. मला खूप बरं वाटलं तुमच्याशी भेटून. आणि प्रत्येक वर्षी का नाही झाडं कुठल्याही पूर्ण महाराष्ट्र असू नाही तरी भारतभर असो, झाडं जर लावली तर त्या झाडाची दक्षता घ्यावी. म्हणजे ते झाड पूर्ण वाढलं चांगलं. नाहीतर लावलं बाबा पुन्हा आम्ही पाणी गाठलं तर ते झाड काय आलं नाही, असं होता कामा नाही. बरं. केवळ कागदावरती लागवड होणं किंवा कितीतरी हजारोनं झाडं लावते ते कुठं, तर झाड पुन्हा त्यातली लई झालं तर 200ची येते. बरं. हां, मग त्यासाठी तुमच्यासारखी लोक तिकडे पाहिजे. हां, तरच म्हणताना काळजीपूर्वक काळजी घेतली झाडाबद्दलची तर झाडं वाढतील बघा. नाहीतर झाडं वाढत नाही ती, मग हाईत कशी येते तसं थोडक्यात राहते, मग थोडक्यातच राहते. काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे झाडाबद्दलचं का नाही, महत्त्वाचं आहे. अजून लावायचं आहेत बरेच. पण मी अजून आहेत लावायचं आहे. बरं. होय, लावायचं आहे. त्या बाजूला लावणार आहे.
कुठल्या हे आता ही झाड ही गारवेल दिसते का समोर पड्यात. हां तिथे 2 झाडं लावणार आहे बरं आता या जूनला लावायची 2च लावायची कुठची लावणार आहे पड्याला बाजूला लावायची पलीकडची हां हां पड्याला लावायची मला सांगा की आता तुमची नातवंडं असतील मुलं असतील हां किंवा आताची बाजूबाजूची मुलं सगळी हां की त्यांना किती आवड आहे निसर्गाची म्हणजे झाडांची किंवा जसे तुमची आहे ती प्रत्येकावर अवलंबून असं राहते हां हां आवड बाबा तयार होतील असं काय नाही त्याचे एखादं एक 10 ते 2च तयार होते त्याच्या अंगची बरं. नाहीतर 8 त्यांचं नावच काढायचं नाही ती तशीच हं, हं, 2च माणसं 2 माणसं होते बघा वृक्षाला आवडीची हं, हं. नाहीतर एवढं काय वृक्षाबद्दल नाही एवढं लक्ष देत झाडांबद्दल नाही प्रेम लोक. नाही. नाही देत काय गरज आहे म्हणतात काय आहे त्याचं बरं हां आहे की शासन बघत हं, हं. काय गरज आहे आपल्याला झाटाई काय अरे करणार असं होऊन अशी म्हणणारी पण आहेत आपण त्या पिढीला काय सांगाल तुम्ही पिढीनं काय करायला पाहिजे त्यांनी? निसर्गाबद्दलचं ह्या झाडाबद्दलचं हां आपल्याला त्याची आवड ठेवावीच आणि माहिती घ्यावी याची वाटते असं बरं हां जर पुन्हा माहिती शिवून माणूस तयार होत नाही हां हां आम्ही कोणाकडनं माहिती घेतली नाही हां आपणच तयार नाही खरं आहे. बरं खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आज एका निसर्गप्रेमी माणसाशी फार कमी आहे कारण आम्ही मुंबईत राहतो तिथे झाड बघायला मिळत नाही हो. तुम्ही इथं ज्या निसर्गाची सेवा करताय हे शाळेत किती वर्ष गेला तुम्ही आम्ही हां आम्ही 4-5 वर्ष तरी नाही मी 8वी पास झालो बरं बरं हां हां 8वी पास झालो शिर्डन हायस्कूलला गेलो स्टुडंट हायस्कूल हां हायस्कूलला गेलो नाव नोंदवलं कर पुन्हा शाळेलाच गेलो हे दंगा मस्ती लय व्हायचा काय नाही घरातली म्हणली राहू दे आता बाजार असंच झालं राहू दे तर राहू दे बोल. आता ही जी नदीकडची झाड आहे ती झाडं वाढवण्यासाठी पण तुम्ही लय मेहनत घेतली बरं का काय मेहनत घेतली म्हणजे मेहनत काय उन्हाळ्याचं लागण झाल्यावर 4-5 वर्ष पाण्याला चांगली सांभाळली हां हां किती झाड गार्डन पाणी घालायचं आणायचं कुठनं तर आणायचं किती झाडाची 7-8 झाडं बरं मी असं ऐकलं की तुम्ही रात्री 10 नंतर होय अहो मग बोरिंगनं पाणी आणून टाइम टाकायचं मिळायचं नाही तर हां रानातली कामं हां आणि मग टाइम मिळायचं तर संध्याकाळी बरं हे पहिलं कुठलं झाड लावलं तुम्ही पहिलं ते 93 सालाचं पहिलं 93 साली हां 93ला ते पहिल्यांदा मधलं की पलीकडचं अहो, हे येतलं हे अच्छा हे हां हां पहिल्यांदाच लावली एकच दाखवा हां हां पुन्हा मग हं. टप्प्याटप्प्यानं वगैरे मग 1-2 ही शेवटाच आहे ह्या ठिकाणाला 12 वेळा झाड लावलं बरं तर झाड झालं नाही का म्हणजे वाहून लावलं जातं. तर जायचंच अच्छा अच्छा हां हां जायचंच म्हणताना हे शेवटचं झाड आहे हां 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 पुन्हा लावलं आणि म्हणजे हे जे आता मी समोर बघतोय ते पहिलं झाड हे पहिलं झाड हां 93 पहिलं झाड 93 साली म्हणजे किती वर्ष झाली बघा 93 म्हणजे बरीच 30 वर्ष वृक्षप्रेमी आहेत हां. 30-35 वर्ष झाली आता होय झाली की हे तुम्ही झाड पहिलं लावलं हां बरोबर हां आणि मला मी जसं मी म्हणालोय हां. ऐकलंय की तुम्ही रात्री 10 वाजता 10च्या नंतर पाणीवर दहा भजन नव्हे, झाल्यानंतर एकदा पाणी टाकत होता बोरिंगने आणून एकदा तर का नाही हां पाण्याची कळशी वतली हां. पाणी वतलं हां. आणि त्या गचपाटात बसलेलं लांबड पाणी वतल्यावर निघून गेलं आय. हां ती कुठं होतं हां. तिकडं होतं बरं. त्या नदीच्या पड्यात हां. तिथं झाड होतं हां. लांबड गेलं निघून पाणी वतलं हं. हां म्हणलं असं तिकडे बाबा काय झालं जाऊ तिकडे नाही नाही पण त्यांच्यासाठी पण ती गरजेचं आहे ना त्यांचं घरच आहे हां. ही घरं त्यांच्यासाठी हे वाढवली पहिलं झाड बघा सावली आमच्या आपल्या- सुरुवातीचं पहिलं झाड आहे. बरं ही हां ही पहिले झाड आणि ते हां. पलीकडचं ती पुन्हा लावलं ते पुन्हा लावलं हां. 93च्या नंतर पुन्हा एकदम 2 लावली बरं ही पुन्हा एकदम 2 हां. पुन्हा पड्याला पुन्हा हां. तिकडलं अच्छा. पुन्हा हे बापरे हे कसं झाड? ही नांदुर्ग आहे अच्छा नांदुर्ग म्हणजे वंचिनार म्हणून आहे हां हां वडवर्गीय हां वडवर्गीय म्हणजे वड नव्हं हे त्याच्या तर त्याला त्या- पारंब्या त्याच्या जातीतलं पारंबे आहे पारंब्या आहेत ते पारंबे हां. पारंबे पारंब्या आहेत, मग वर्गीय वडवर्गीय वडवर्गीय हां तिथे गेलो लग्नाला मी हां मग तिथल्या थापडा सायकलीला बांधून आणला बरं आणि तिथं लावला म्हणजे हे झाड तुम्ही बारीक असताना सायकलीला बांधून आणून लावले थापडा आणला बरं आणि इथं लावला तर इथे एक बारकी बाबळ होती हां त्या बाबळीला जवळच लावलं म्हणलं इथं महाराजांची शिवी बांधलेलं पण नव्हतं हे. हां 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 हा, नुसती समाज होती दगडी बरं दगडी समाधी आता खाली आहे त्याच्या हां त्याच्या खाली आहे बरं दगडी समाधी मग म्हटलं असं ती महाराजाशी एक झाड लावूया हं, हं. लावलं हां लावले आले चांगलं
हे विचार खूप महत्त्वाचा आहे हो. मग खूप महत्त्वाचं आहे. है ना, अजून काय तर करायचं तिकडं याचं हां. घाटशीळ माहित आहे का? घाटशीळ हां घाटशीळ हां. तिथं बाळूसाहेब आपल्या गावातला माहित आहे का? नाही एवढं हां. हां तर त्यांनी काय सरपंच हां. उपसरपंच बरं मग ते म्हणले आम्हाला तिकडे पण जरा मदत करा. घाटशिळाला हां तुम्ही नुसतं लावून द्या, बरं आम्ही पाणी घालतो, हां तर नुसतं लावून तर द्या. हं, मग त्यानं तिन्ही डबरी पाडली, हं. लावून का द्यायचं काम केलं. तिथे एक दोन लावली. पुन्हा सेवाश्रम विद्यालय गावात बरं तिकडे पण लावली. म्हणजे हां, तुम्हाला तिथे एक 4 झाली. हां पुन्हा इथं विठ्ठलनगरमध्ये बालवाडी काय आहे शाळा, हां. तिथं पण लावली. हां हां त्या वरल्या पवारमाळ्यात पण लावली. पड्याला माळ झालं. हां हां इकडे तिकडे असतंय. हां असतंय. हं, हं. आता पंढरपूर हद्दीला यावर्षी एक लावायचा. बरं हां एक लावायचा. हां ती राजू ती कसं नियोजन लावते बघू. एक लावायचा पंढरपूर हद्दीला. राजूबद्दल राजूला पण बरंच प्रेम आहे राजूला घेणार निसर्ग. आहे, घेणार आहे राजूला. मला वाटतं इथलं कोड्याच्या माळाचं पण झाड दोघांनी मिळून लावलंय. होय, राजू आहे आधी कोणतरी दोस्त असते. अच्छा असते बरं. म्हणलं आपण एकच लवकर चांगलं आलं पुढं बरं. हां हां आलं बरं. हां पलीकडचं झाड ते कधी लावलंय ते शेवटचं झाड हे हां ते पहिलंच आहे. ही 92-93चं हां, ही हां. सुरुवातच झाली. ही हां. एकदम 2 लावली. एकदम 2 लावले एकदम 2 त्याच्यानंतर ना ह्याच्यानंतर ही 2 लावली. हां. पुन्हा खाली गेलो. हां ती रोप लावलेला आहे, ती थापा लावलेला नाही. हां 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 रोप लावलेला आहे. अच्छा हां ती एका विहिरीत रोप होतं, ती काढून आणून पुन्हा तिथं ते डबरं पाडून त्याला कुंपण करून त्याला व्याप करून केलं. असं केलं. मला वाटतं आणखी बरीच झाडं तुम्ही लावाल. विचार भरपूर असतील. लावायचे त्यांनी. जिथे जागा मिळेल तिथे झाड रोवायचं. आता हीच लावलेलंच होतं. हां हे पलीकडे, हां ती हां मग तर ते ती काय? वाऱ्याला मोडले. मग ते परत येणार नाही का आता? आता त्याला कडण काय केलं हां. ती फुटायला लागले. आता त्याला ते प्लॅस्टिकचं कुंपण लावणार आहे, बरं म्हणजे ती फुटवा येतोय. हं. अजून ती जिवंत आहे, हाय जिवंत. बरं तर मित्रांनो मुलाखत झाली मध्यावर आलो आहे पण हे सगळं ऐकताना जे भरभरून बोलतात निसर्गाबद्दल झाडांबद्दल या आता ज्या झाडाखाली आपण इथे बसलेलो आहे ते पण झाड मला वाटतं 93च्या आधी हे नंतर बांधलेलं आहे. 2000 सालापर्यंत रोपण केलेलं आहे. हे 2000 सालाचं. पण ज्या पिढ्यांसाठी व्यंकट नाना झटत आहेत तर या पिढ्यांनी आता विचार करणं फार गरजेचं आहे की हा निसर्ग कसा जपला पाहिजे, तो कसा वाढला पाहिजे, आपल्या गावचं निसर्ग सौंदर्य कसं खुलून दिसलं पाहिजे. तर व्यंकट नाना ज्या पिढींसाठी करतायत ही पुढच्या पिढ्यांसाठी त्या पिढीने सुद्धा याचा विचार राखणं हे जपणं फार गरजेचं आहे. व्यंकट नाना मला एक सांगा की हे सगळं करत असताना तुम्ही जेवढा काळ जेवढा वेळ या निसर्गासाठी दिला आहे तेवढा कुटुंबासाठी दिला आहे किंवा कुटुंबातून कशी तुम्हाला पाठिंबा होता तुमच्या कुटुंबाचा? घरातल्या कुटुंबाचा पाठिंबा आहे. हां घरातल्या कुटुंबाचा पाठिंबा इतका काय नव्हता. आपलं आपणच हे सगळं घरातल्या पाठिंबा म्हणजे मग ती म्हणणार काय गेला म्हणजे वेळ जातोय कशाला जाता काय उगाच, तरी पण आपला कित्ताच वाढला नाही. पण लोकांनी तुम्हाला येड्यात काढलं हे काय काय आमचं म्हणे काय कशाला दमायचं. गाव सगळा झोपलेला असायचा ना आमचं पाणी घालायचं काम चालू असायचं त्यावेळेला. हां मला जरा हरिभजनाचा आवड आहे. बरं त्या देवळात भजनाला येत होतो. हां इथं हां मग भजन संपलं, भजन 12-1 वाजेपर्यंत चालायचं. हां 12 वाजेपर्यंत तरी चाला, 12-1 वाजेपर्यंत. मग भजन संपलं की मग आम्ही इथं घरात कळशी ठेवलेली होती. हां हां तिथली कळशी घ्यायची, हां मग कुठेतरी पाणी मिळते का बघायची, इथल्या बोरिंगचं आणायचं. बरं. नानसापाच तिकडलं इकडचं आणायचं. कुठलं बोरिंग होतं? इथे चव्हाण मळ्यात बोरिंग पाडली का नाही, तिकडनं पाणी आणून हां. इथं पाणी टाकायचं. हापसून आणायचं पाणी. हां पाणी कुठलं नाही तर मग डॉक्टर पंचायतला आड तिथलं हां. शिजून आणायचं. बरं ती जागी आहे तोवर जायचं हां तिथनं, का तर तिकडे लय वेळाने गेलं म्हणजे तिथलं पाणी मिळायचं नाही. हां हां बरं असं आहे, असं आहे. रात्री अपरात्री होय, होय. मेहनत टाइम टू करून टाइम पाणी काढून घालून ही झाडं टाइम वाढवलेली टू टाइम करून टायमात बरं हां. हे जसं झाड जसं मजल घेईल हां तसं आपल्याला पण मग बरं वाटायला आणि एखादं लावूयाच हां लावूयाच आता. हां असं
ती झाडच तुम्हाला प्रेरणा देत होय गेली. प्रेरणा म्हणजे लावायचे अजून कुठतरी लावायचे. आता राहिलेल्या आयुष्यात प्रत्येक वर्षी 1-2 कोणा लावायचंच कुठे लावायचं त्याच्याकडे बघायचं, लावायचं, स्वतःहून पाणी घालायला जायचं. हां. आता इथं पार वरतं मनेरोजरी शिवायला येत्या पावसाळ्यात हां हां. मी केवळ तुम्ही आपल्याच गावात झाडं न लावता दुसऱ्यांच्या गावात पण जाऊन झाडं लावलेला लावता. टिळक पुण्यत ती होती हां. त्या दिवशी लावले. बरं. लावले ते पण चांगलं आले. हां. त्याला कुंपण गाठलंय. 500 रुपयाचं कुंपण लावलंय. बरं. एकच कुंपण 500 रुपयाचं लावलंय. अरे वा. हां. पैसे उपलब्ध केले दुसऱ्याकडे. हां. हां. आपल्या खिशातलं काय पैसे नाही, दुसऱ्याकडे घेतलं पैसे द्यायला जाऊ दे म्हटलं. जर समजा तुम्हाला लोकांनी मदत करण्याचा विचार केला तर तुम्ही मदत ती घ्याल का? घेणार की हां? मदत घेणार, झाडासाठी खर्च करणार ती. अरे वा. आम्ही आमच्या घरच्यासाठी वापरणार नाही. हां. हा हे बाबा त्याच्या गाठलं आपल्याला झालीच आहे नाही असलं करायचं नाही. बरं. नाही ती झाडालाच काय तर कुंपण आण, काय कर हां. त्याला काय तर कर. नाही की पैसे तर लागतात झाडांसाठी. पैसे झाड लागतात, पैसे लागतात. आता जसं म्हणाल की 500 रुपयाचं नुसतं एक कुंपण घातलं होय. तुम्ही. हां? होय. तर मी लोकांना पण आवाहन करतो की कृपया अशा विचाराला तुम्ही मदत करा, अशा विचाराला तुम्ही सहकार्य करा. आणि हे सगळं आपलंच असणार आहे पुढचं. होय. हा ऑक्सिजन, हा निसर्गाचा ऑक्सिजन हा आपलाच असणार आहे, हा तुमचाच असणार आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी यासाठी भरभरून मदत केली पाहिजे, भरभरून सहकार्य केलं पाहिजे. ते केवळ पैशातूनच असेल असं नाही, किंवा त्यांना सपोर्ट करणं म्हणजे जसं आता पैसा असलं कुठलं तरी काम नेटान होतंय हो हो पैशामुळं. जसं राज साळुंखेला एक विचार आला की आपण तुमची मुलाखत घ्यावी आणि तो आता आपण घेतोय. तर अशी सुद्धा मंडळी आहेत की तुम्हाला सहकार्य करणारी. तर मला एक मनापासून वाटतं की आपण सगळ्यांनी एक सहकार्य, मदत म्हणून या विचाराला, या उपक्रमाला आपण सहकार्य करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून यातून नवनवीन झाडं आपल्याला उपलब्ध होतील, मोठमोठी झाडं आपल्याला उपलब्ध होतील. आणि जर तुम्हाला यांच्याशी जुळून घेत असाल तुम्ही, की त्यांच्या टीममध्ये तुम्हाला सहकार्य करायचं असेल, तर तुम्हीसुद्धा जी तरुण मुलं असतील त्यांचा संपर्क करून तुम्ही त्यांच्या या निसर्गाच्या सेवेसाठी आपण दाखल होऊ शकता किंवा सहकार्य करू शकता. मला सांगा ना की आता समजा आम्हाला फोन लावायचा आहे, तुम्हाला संपर्क करायचा आहे, तुम्हाला येऊन भेटायचं आहे, मग आम्ही तुम्हाला कसं भेटायचं? पोरग्याला फोन करायचा. पोरग्याला फोन करायचा? सागर सांगते मला. बरं. पोरगा सांगते की मला. सागरला फोन करून. मग तुम्ही फोनच वापरत नाही? नाही फोन वापरत. हां, पहिल्यापासून फोन वापरत नाही? मोबाईल नाही? नाही. बघा, सोशल मीडियावर ते नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला जर संपर्क साधायचा तर तुम्हाला त्यांना शोधावं लागेल, मगच ते भेटतील. नाही तर त्यांच्या मुलाला फोन करावा लागेल. मुलाला फोन करायचा. हां. नाही तर मग हे निसर्गासोबतच हिंडत असतात. निसर्गात कुठं ते वडाच्या सेवा करत किंवा कुठली तरी झाडाची सेवा करत. मी घरात जर झोपलेला असलो, जर जागा असलो जरा, तर कुठल्या झाडाला पाणी घालायचं, कुठल्या झाडाकडे जायचं हे ठरवत असतो झोपेत. तिथं प्लॅनिंग करत असतात. प्लॅनिंग उद्याच प्लॅनिंग त्या झाडासाठी. बाबा आज आपण उद्या जायला तिथं जायचं. ते एवढंच काम करणार. करणार. बरं. नाही सोशल मीडिया नाही, इंस्टाग्राम नाही, तुमचं ते ऑर्कुट नाही, किंवा काय नवीन काय थ्रेड बीड आले, ठीक आहे हो सगळं. हा विचार घेऊन जगणं गरजेचं आहे. निसर्गासाठी झटणं, निसर्गासाठी रात्र दिवस विचार करणं, हेच महत्त्वाचं आहे या माणसाकडनं शिकणं. आणि खरंच तुम्ही मनापासून मी बोलतो की तुम्हीसुद्धा निसर्गाच्या जवळ या, निसर्गाला वाढवा, जपा. आणि हे विचार आहेत हे आपल्या गावचे, ते खूप मोठे करा, हे तुम्हाला आवाहन करतो. आणि तुम्ही खरंच या निसर्गप्रेमी माणसाला भयंकर मदत करा, भयंकर सहकार्य करा, जेणेकरून हा निसर्ग जपला पाहिजे, टिकला पाहिजे आणि तो पुढच्या पिढ्यांना ऑक्सिजन दिला पाहिजे. धन्यवाद तुमचे. आणि धन्यवाद सर, धन्यवाद. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. धन्यवाद. धन्यवाद.